नमस्कार सर्वांना। तर हा आषाढी वारीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तुम्हाला थोडा एक दिवस लेट येत आहे, पण बघा हे व्हिडिओ मला पाहिजे होते, त्यासाठी मग मी थांबलेले होते। तर ह्यांच्या जे ओळखीचे दादा आहेत ना, त्यांनी हा व्हिडिओ आम्हाला दिला। मग आम्ही सांगितलेलं होतं की मी तर काही येऊ शकणार नाही, तर मला छान असे तिथले व्हिडिओ द्या। तर छान असा व्हिडिओ आपल्याला भेटलेला आहे। इथं मुख्यमंत्री आणि जे वारकरी असतात ना, त्यांच्यातल्या एकाला मान भेटतो दरवर्षी, त्याप्रमाणे ह्याही वर्षी त्यांना भेटलेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता। तसं तर तुम्ही टी व्हीमध्ये पाहिलं असेल, तरी पण आपल्याला आता व्हिडिओ भेटलाय म्हटल्यावर मी तुम्हाला थोडंफार सांगत आहे। छान असं इथं पूजा दाखवावी म्हणली सगळी। तुम्ही टी व्हीला पण बघितलेली असेल, पण बघा आपलं थोडंसं भाग्यच आहे म्हणावं लागेल, आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला आणि तोही थेट आपल्या मंदिरातला। तर किती छान आहे ना। तर मला तर खूप असा आनंद झाला। तर त्या दादांचंही खूप सारं धन्यवाद। त्यांनी छान असा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करून पाठवलेला आहे तो। आणि हा रुक्मिणी मातेच्या सुद्धा मंदिरातला त्यांनी व्हिडिओचं शूट घेतलेलं होतं, तेही आपल्याला दिलेलं आहे। मग मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडा फास्ट करून तुम्हाला इथं दाखवलेला आहे। तर किती छान आणि सुंदर पूजा झालेली आहे। आणि आपण जर तिथं प्रत्यक्षात असतो तर आपल्याला तरी काही एवढं आतमध्ये एंट्री नसती, पण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण जवळपर्यंत दर्शन झालेलं आहे। असं आता समजून आपण आपल्या मनाचं समाधान करायचं। शांत बसा की थोडं. असं नसतं. चला इकडं मोकळ्या. साबण आला, कोलगेट आला. आहे एकादश आणि आमच्या आराध्यानं पण धरलेली आहे एकादश। तर त्यासाठी मग म्हटलं चला असे पापड तळूया। अजून तेल थोडं गरम व्हायचं आहे, कारण की हे जे आहेत ना पापड, त्याला थोडं तेल जास्तच लागतं कडक झालेलं। आणि मी अशा पद्धतीनं आषाढी एकादशीला छान अशी मेहंदी काढलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी आहे ना दरवर्षी असा उन्हाळ्याचा घाट काय घालत नाही, एकदाच करते, 2 वर्ष छान जाईल असं। त्यामुळे मग मी ह्या उन्हाळ्यात काहीही केलेलं नाही आहे जास्त। तर बघा हे जास्त फुगलं नाही, म्हणजे की तेल आपलं छान असं तापलेलं नाही आहे। हे जे शाबूचे पापडी आहे ना, ह्याला तेल छान कडक झालेलंच लागतं। ह्या 2 कढया माझ्या उपवासाचं जे फराळ करायचं असतं ना, त्यासाठी आहेत। मी जास्त दुसरं कशासाठीच वापरत नाही मी ह्या कढई। शेंगदाणे, मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। तेल कढईतलं काढून घेतले, जरासं ठेवलेलं आहे। आता हे आपलं तेल ऑलरेडी गरमच आहे। ह्याच्यामध्ये थोडे जिरे घालते, तुम्ही खात असला तर टाका, आम्ही तर एकादशीला टाकतो त्यामुळे आम्ही टाकलेला आहे। त्याच्यानंतर थोडा कढीपत्ता त्याच्यात टाकला होता, थोडा ह्याच्यामध्ये। छान एक कट करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे। बटाटा एक 5 मिनिट तेलामध्ये परतायचा आहे। मी कशा पद्धतीनं वरीचा भात करते ते तुम्हाला दाखवते। आमटी वगैरे सेपरेट मी करत बसत नाही। हे सर्व आपण बारीक करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं। आणि जी ही वरी आहे ती मी सेपरेट भाजलेली नाही, ह्या तेलामध्येच भाजणार आहे। आता ह्यामध्ये छान भाजून घ्यायची। आणि एका साईडला पाणी ठेवणार आहे आता गरम करण्यासाठी। छान तेलामध्ये ही वरी भाजली ना, तर हे टेस्टी पण लागते बरं का वरीचा भात।
मी एकटी उपवास केल्यावर मी काही फराळाचं करत बसत नाही, पण आराध्याचा पण उपवास आहे, त्यामुळं मग म्हटलं तिला भूक सहन होत नाही तर आपण करूया. तर आज दुपारी खायची वरी आणि संध्याकाळी खायचा शाबू. तेलकट काही करत बसणार नाही आहे. तर छान असं हे भाजून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला 2-3 मिनिट आणखीन परतून घेऊया. तुम्हाला चिकट पाहिजे असला तर जास्त पाणी घालायचं आणि थोडं फडफडीत हवा असेल तर थोडंसं पाणी घालायचं. पाणी मात्र गरम करून वापरायचं आहे आपल्याला. मी आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे अजून ह्यामध्ये. आणि आता ह्याला छान असं शिजवून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळे ना जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि जास्त फडफडीत पण नाही झाला आणि जास्त चिकट पण झालेला नाही आहे. तर आता देवाला पण नैवेद्य ठेवूया. तर ते आपण खाणार आहे ते देवाला पण ठेवायचं. आणि अशा पद्धतीनं हा भात झालेला आहे. तर इथं येत असतो आम्ही दर्शनाला. आराध्यासारखं म्हणत होती मला पंढरपूर दाखवलं नाही, दर्शन दिलं नाही. तर तिनं एकादश पकडल्यामुळं तिला आणि त्यांना पंढरपूरला पाठवलं होतं आणि तिनं तिथं व्हिडिओ केलेले होते. आणि ती व्हिडिओ करता करता त्यांच्याशी थोडंसं चिडचिड करत होती. तिथं गर्दी खूप होती, ती पहिल्यांदाच गेलेली होती. आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तरी पण तुम्ही तो पाहावा कारण की खूप छान आहे. आणि तिनं बघा एवढं मी इथं बसून सांगायचे असा व्हिडिओ कर तसा व्हिडिओ कर, तर आहे ना त्यांना ते जमत नव्हतं. आणि तिथं पाऊस पण चालू होता आणि ह्यांच्या मोबाईलमध्ये खूप सारं स्टोरेज होतं, त्यामुळं मग थोडी तिची चिडचिड होत होती. तरी पण तिनं प्रयत्न छान केलेला आहे आणि तिनं व्हिडिओ छान असं केल्यामुळं म्हटलं चला तुमच्यापर्यंत तो पोहोचवला पाहिजे आणि तिलाही खूप छान मनाला समाधान पण वाटेल. तर हे पण कधी कधी करतात. तिने इतका छान प्रयत्न केला आहे, तर मग आपण दाखवूया. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही इथं महादेवाला आलेलो आहोत दर्शनासाठी. तर हा पंढरपूरला जाण्याचाच रस्ता आहे. तिथं हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढं थोडं चालत गेलं की पाऊतका पण लागतात. तर तिथंपर्यंत पण आम्ही गेलेलो आहोत. तर ह्यावेळी नारळ घ्यायचा विसरून गेला होता, तर मी त्यांना तेच म्हणत होते आपण नारळ विसरून गेलो. तर ह्याने म्हणले नंतर मी येऊन फोडतो. तर आहे ना अशा पद्धतीनं छान असं दर्शन वगैरे झालं आणि मग ह्यांनी अगरबत्ती वगैरे तिथं ओवाळली. तिथं लावली नाही, साईडला लावली. आणि आराध्या पण मगाशी तुम्ही पाहिलं पाया पडताना बेल वाहताना तिनं साखर तिथं उंबऱ्यावरती ठेवलेली होती आणि त्यांनी ताट खाली ठेवले. मग ते गडबडीत पाठीमागं माणसं ते उभारलेली, तिनं आपलं सहज ठेवलं. पण तिच्या ते लक्षात आलं, मला म्हटली की मी बघितलंच नाही. तर अशा पद्धतीनं इथली आहे हे महादेवाचं छान असं सुंदर मंदिर. दिसते की आमच्या ह्याच्यात पुजारी काका म्हणत होते सेल्फी घेऊ नका, महादेवाचं पिंड दिसणार नाही. पण छान अशी दिसलेली पण आहे आपल्या मोबाईलमध्ये. माझा मोबाईल काही जास्त महाग वगैरे नाही, आपला साधा सिंपलच आहे. त्याच्यानंतर बघा इकडं थोडं चालून आलं की इकडं पाऊतका लागते, जिथं पांडुरंग येऊन असे गुप्त झालते असं म्हणतात. त्यामुळे इथं दर्शन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथंही येऊन आम्ही छान असं दर्शन घेतलं. छान व्हिडिओ शूट वगैरे पण केलेलं आहे इथं. तर त्यांच्या बड्डेला ठेवायचा म्हणून थोडंसं शूटिंग घेतलं. ते खूप लाजतात, येत नाहीत व्हिडिओ करायला, तरी पण आम्ही जबरदस्ती व्हिडिओ केलेले आहेत. आणि इथं बघा हा संसार मांडतात, तर मी पण मांडते मग गेल्यावरती. तर त्याच्या आधी पहिल्यांदा दर्शन घ्यायचं. आणि आता सांगते 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे.
पुढचा व्हिडिओ मी एकादश सोडण्यासाठी काय केला ते तुम्ही पहा. तसं तरी तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, तरी पण मी सांगते की व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही ते सोपं जाणार आहे सर्व. तर छान इथं दर्शन वगैरे घेतलं आणि जे साईडला खडे वगैरे पडलेले असतात ना, ते गोळा करायचे 5 किंवा 7, 9, 11, असं ना, ते एकावर एक ठेवायचे आणि छान असं त्याचं पूजा वगैरे करायची असते. तर वातावरण किती सुंदर झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. हाही व्हिडिओ आराध्यानंच घेतलेला आहे. तर आराध्या म्हणत होती, तर ते पाडलं तर चालत नाही का? तर कसं पाडायचं सांगा बरं? तो दुसऱ्यांनी मांडलेला संसार आहे, तर आपण पण आपला नवीन संसार मांडायचा. तर इथं ते काम चालू आहे आणि मला अशा गोष्टी खूप आवडतात, कारण की ह्या सगळ्या सिटीमध्ये पाहायला पण नाही भेटत आणि मी तर कधीच बघितलेल्या नव्हत्या. त्यामुळं मग मी असे जे सणवार असतात ना, मी ते खूप एन्जॉय करते आणि मला खूप आवडतात, जे की मी सिटीमध्ये सांगलीमध्ये मी कधीही पाहिले नाहीत. तर मला हे खूप छान आवडतं करण्यासाठी सगळं, आणि मी मनापासून सगळ्या गोष्टी करत असते. तर त्याच्यानंतर मग मी घेतलं व्हिडिओ करण्यासाठी आणि ही दोघं छान अशी पाया पडत होती. बघा, प्रत्येक वेळी माझं रेसिपीचे व्हिडिओ नाहीतर मीच रेसिपी म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणार. तर कधी तर नाही का, ह्यांना पण घेतलं पाहिजे. इकडं भात शिजलेला आहे, इकडं डाळ शिजवलेली आहे. तर आज पुरणाचा बेत आहे. तर का म्हणसाला, तर आराध्या नाही ना पहिल्यांदाच आषाढी वारीचा एकादश उपवास केलेला होता, त्यासाठी गॅस चालू केला. आता इथं आपण आमटी करून घेऊया. तर इथं पाहू शकता डाळ खूप छान अशी शिजलेली आहे, खाली येळवणी आहे. तर आता आपण आमटी फोडणी टाकून घेऊया. कुकरमधलं पाणी सगळं आटलेलं आहे. आता 1 चमचा तेल टाकून घेऊया. त्याच्यामध्ये जिरे टाकूया. जिरे मी वाटणात सुद्धा टाकलेले आहेत, तरी पण इथं टाकलेले आहेत. कढीपत्ता, वाटणामध्ये खोबरं, आलं, लसूण, जिरे आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि कोथिंबीर वरून टाकणार आहे. आज पहिल्यांदा टोमॅटो टाकलेला आहे. जास्त मसाला टाकत नाही, कारण की मग आमटी आहे ना जास्त घट्ट नाही छान लागत, मीडियमच करणार आहे, म्हणून अशा पद्धतीनं मसाला टाकलेला आहे. आता हा छान परतून घेऊया. आता ह्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंग पण आज म्हटलं चला टाकून बघूया, कारण की डाळीची भाजी आहे ना, डाळीचं पाणी सगळं उतरलेलं असतं, त्यासाठी आज थोडंसं वेगळं करत आहे. आणि पाणी पण साईडला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्यामध्ये कांदा लसूण चटणी, त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट इथं वापरलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आणि कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग वापरू शकता. तर मी इथं 2.5 चमचे घेतलेली आहे. ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची. मसाला छान भाजला पाहिजे. आता आपण कमी तेल वापरले, त्यामुळे ह्याला थोडं मी छान असं भाजून घेते. आता तेल कमी टाकलं होतं ना, त्यासाठी तर मी थोडंसं पाणी वापरते, म्हणजे मसाला छान असा भाजला जाईल. आणखीन थोडंसं टाकूया. 1-2 मिनटं ठेवूया असं. तर बघा, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच टायमिंगला आपल्याला हे येळवणी टाकून घ्यायची आहे. आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे ना, ते ओतून घ्यायचं. जितकं आपल्याला पातळ रस्सा पाहिजे तितकं. तर मी इतकं ओतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. छान मिक्स करून घेऊया मीठ. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आता आपण ह्याला उकळी काढून घेऊया. बारीक गॅसवरती ठेवायचं. अजून उकळी यायची आहे, तोपर्यंत मी इकडं थोडीशी डाळ आहे ना अशी वाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं थोडी डाळ टाकली ना तर आमटी अजून छान अशी टेस्ट देते. तर मी कायम थोडी डाळ अशी वाटून टाकते. तर चला, आता आपण ह्याला आहे ना डिस्टर्ब करायचं नाही, छान असं
बारीक गॅसवरती ह्याची उकळी काढून घेऊया. तिकडं आमटी छान आपण बारीक गॅसवरती ठेवलेली आहे, तोपर्यंत इकडं भजीचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी बघा कांदा एक मोठा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आणि आता जिरे पण टाकत आहे. त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे क्रश करून थोडा. आता इथं आपल्या अंदाजाप्रमाणे पीठ घ्यायचं. इथं मी पीठ टाकून घेते बेसनचं. कमी वाटलं तर पुन्हा टाकूया. थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं 2 चमचे. ह्यानं भजी खूप छान होतात. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 चिमट इथं मी सोडा घेतलेला आहे. आता हे छान असं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. हातानंच मिक्स करत आहे कारण की कांदा भजी आहे त्यासाठी. आता थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. जास्त पातळ करायचं नाही, त्याला पाणी आपोआपच सुटते. कांदा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मीठ पण वापरलेलं आहे त्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकताय, पण मी टाकलेली नाही आहे. मी ह्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे कारण की हळद नाही टाकत. थोडंसं ह्याला छान पण टेस्ट येते. आता छान असं हे मिक्स करून ह्याला झाकून ठेवायचं आपलं पुरण तयार होईपर्यंत. आणि पोळ्या झाल्या की मग आपण भजी करायला घ्यायचं. त्यासाठी मी जास्त पातळ केलेलं नाही आहे कारण की ते आपोआपच पाणी सुटून थोडंसं बॅटर पातळ होणार आहे. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. भजीचं पीठ मळेपर्यंत बघा इकडं छान अशी मंद गॅसवरती आपली जी आमटी आहे ना ती छान अशी उकळलेली आहे. आणि कट पण किती छान आलेला आहे. इथं पाहू शकताय आपण जास्त काही तेलाचा वापर केलेला नाही आहे. आणि आता तुम्हाला वाटेल मी अशी हलवली तर ह्याचा कट जाईल का, तर अजिबात जात नाही कट. तर मी सगळ्यात शेवटी पण तुम्हाला ह्याचा कट गेला आहे का नाही ते दाखवते. ह्याची प्रोसेसच अशी आहे की एकदम मंद गॅसवरती ह्याला उकळवलं ना ह्याचा कट जात नाही. चला आता आपण पुरण करायला घेऊया. आता कढईमध्ये डाळ टाकून घेऊया आहे अशी. तर बघा एका साईडला ना मी आमटीमध्ये घालण्यासाठी अशा पद्धतीनं डाळ बारीक करून घेत असते. एक किलो गूळ मी अशा पद्धतीनं बारीक करून घेत असते कारण की मला चहाला पण लागतोय. तर निम्मा गूळ संपलेला आहे आणि आता ह्यातला आपण कट केलेला गूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. असं सगळं मटेरियल कट केलेलं वगैरे असलं का नाही आपल्या स्वयंपाक पण पटकन होतो. तर पाव किलोच्या प्रमाणात आपली डाळ असेल तर जास्त गोड नाही करणार पोळ्या. हा गूळ बरोबर होतोय. आता हा गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यासाठी मग मी तुम्हाला हे विरघळ्यावरती दाखवते. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता ह्यावेळी गूळ थोडा वेगळा होता त्यासाठी मग असं झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता वेलची पूड टाकायची. आणि असं मी सुंठ पावडर आणत असते तर ती पण आपण थोडी टाकून घेऊया. छान असं मिक्स करायचं. आता गॅस बंद करून मी हे पुरण वाटून घेते, डाळ वाटून घेते. छान असं ह्या पोळपुटाला कापड बांधून घेतलं, पुरण बारीक केलं आणि त्याचे गोळे केलेले आहेत. तर छान अशा 13 पोळ्या होणार आहेत. तेल घेतलेलं आहे लावण्यासाठी. पीठ आधीच भिजत ठेवलेलं होतं. आता पीठ थोडं थोडं आपण 1-2-3 गोळे पहिल्यांदा तयार करून घेऊया. तर पीठ मी आहे ना मिक्सरमध्येच मळलेलं होतं आणि ते सगळं काम होईपर्यंत छान असं भिजलेलं आहे. आणि हा गूळ होता ना खूप चिकट होता. तर आता बघूया ह्याच्या पोळ्या कशा पद्धतीनं येणार आहेत ते. जो दरवेळी गूळ आणतो ना आम्ही तो आता बहुतेक 2 वेळा गेलो मार्केटला, पण त्यावेळी आहे ना तिथं नव्हता. हे पुरण केल्यानंतर बघा मला वाटलं की किती प्रकारचे गुळ असतात, जो मी वापरते तो का बरं येत नाही. तर अशा पद्धतीनं मी सगळे गोळे तयार करून घेते आणि ह्याचं आता काय होते ते तुम्हाला मी दाखवते. पोळी कशी येते आणि कशी नाही ते. पोळ्या खरंच खूप छान आणि गोड पण झालेल्या होत्या, पण जे पुरण आहे ना
त्या गुळाचं जे मी करत होते ना ते पूर्ण लास्टपर्यंत पसरत होतं, पण ह्याचं आहे ना न कळत थोडं थोडं साईडला कुठं तरीच राहिलेलं होतं. त्यामुळं मला वाटलं की हा गूळ पोळ्यांसाठी योग्य नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या प्रकारचा गूळ आणलेला होता, तर त्यांनी म्हणले की ते केमिकल विरहित गूळ आणलेला आहे आणि ह्याचाच तुला पोळ्या करायच्या आहेत. तर मी म्हणलं बरं ठीक आहे. ह्याला तर अशा थोडंसं फोड आले पद्धतीनं नाही पोळ्या पलटायचं खरं आहे. टेस्टला छान झालेल्या होत्या, पण नाही का थोडं आपल्या मनाजोग्या झाल्या नाहीत तर आपल्याला कसं तर वाटतंय, बरोबर आहे का नाही. एक तर पोळ्या जास्त आपण करत नाही, कधी तरच सणावाराला करतो. तशाच पद्धतीनं म्हणलं चला आपण आषाढी एकादशीला पोळ्या करूया. खूप दिवसांनी एकादश सोडण्यासाठी मी इथं पोळ्या मिक्सरमध्ये पीठ मळून सुद्धा पोळ्या खूपच छान अशा आलेल्या आहेत. तर चला आता ही पोळी मी काढून घेते. दुसरी पोळी पण आता आपण भाजून घेऊया. केलेले आहेत, नाही तर मग मी चपाती भाजी किंवा पुरी भाजी अशा पद्धतीनं करत असते. पण आज बघा आराध्यानं छान अशी एकादश पकडल्यामुळं हा पोळ्यांचा घाट घातलेला आहे खास तिच्यासाठी, कारण की तिला उपवास सहन होत नाही. आणि खूप छान सुंदर पोळ्या झालेल्या होत्या बरं का. आणि पंढरपूरच्या वारीमधले आणखीन थोडे व्हिडिओ आहेत, पण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तुम्हाला ते पण व्हिडिओ पाहायचे आहेत का, कोणत्या द्वारला किती गर्दी होती ते सगळं बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी दाखवेन तुम्हाला. आणि आता छान अशा पोळ्या करून घेते. इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. आणि इकडं हे पीठ छान असं भिजलेलं आहे. आता मी चमच्यानंच भजी सोडून घेते. तर मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. लहान मोठे आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये सोडू शकतो. भजी तेलातून वरती आले की मग आपण ह्याला पलटून घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं. छान असे भजी भाजले गेलेले आहेत. आता मी ते काढून घेते. ज्यामध्ये पुरणाचे गोळे केलते ना त्यामध्येच काढून घेते. पोळ्या झाल्या, इथं भजी झाले आणि इथं बघा आमटी पण झालेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते ह्याचा कट कसा आहे. आणि इथं झालेला आहे भात. पाहू शकताय कट अजिबात गेलेला नाही आणि कट जशाच्या तसा आहे आणि छान आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे आमटीला. कट्टा पण स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला आहे. जसं थोडं थोडं काम होते तसं मग मी सगळं स्वच्छ करून घेत असते. आणि अशा पद्धतीनं आता हे ताट झालेलं आहे तयार. आता नैवेद्य दाखवायचा आणि जेवायचं. तुम्ही एकादशीला काय काय केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.